तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीत स्थायी समिती सदस्यांनी शहराच्या विकासासंदर्भातील विविध महत्त्वाचे विषय मांडले. सभापती अशोक पाटील यांनी या विषयांना मंजुरी दिली. बैठकीत नागरी सुविधा, विकास कामं आणि विविध प्रशासकीय प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सुशोभीकरणाच्या प्रस्तावाला स्थायी समितीकडून मंजुरी देण्यात आली. स्मारकाच्या परिसराचं सौंदर्यीकरण, नागरिकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देणं तसंच परिसर आकर्षक करण्याच्या दृष्टीनं हे काम करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. आज या ठिकाणी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये नवी मुंबई शहरामध्ये दिघ्यापासून बेलापूरपर्यंतच्या काही रस्त्याच्या सुधारणेच्या संदर्भामध्ये, कॉन्क्रीट करण्याचे कामाच्या संदर्भामध्ये, डांबरीकरण रस्त्याचं करण्यामध्ये या काही विषयांना मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी काही जे स्मशान या ठिकाणी जो स्मशानभूमीचा जो विषय होता कन्सोलीचा, तो या ठिकाणी हायब्रिडच्या मशीन त्या पद्धतीनं बसवण्याचं होतं, परंतु तो अभ्यासासाठी पूर्ण या सभागृहाला माहिती देण्याकरता या ठिकाणी आपण तो तहकूब केलेला आहे की कशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आपण कशा पद्धतीने नवीन प्रक्रिया आपण करणार आहोत या संदर्भात तो विषय त्या ठिकाणी आपण तहकूब केलेला आहे. बाकी शहरामधल्या विविध ज्या आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींच्या संदर्भामध्ये प्रत्येक वार्डच्या बाबतीमध्ये कामं होणं गरजेचं आहे. गार्डन असो, डिवायडर असो किंवा रस्ते असतील किंवा विरंगुळा केंद्राचं, अशा कामांना आज या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे. पाटील साहेब, पण तुमच्या या सभेमध्ये एकंदरीत गोंधळ कसं आहे, हे बघा, आपण बेलापूर विभागामध्ये काही महानगरपालिकेच्या ज्या इमारती आहेत त्याचे दुरुस्ती करण्याचा या ठिकाणी प्रस्ताव आलेला होता, परंतु त्या कोणत्या आपण ज्या इमारती आहेत किंवा त्या ठिकाणच्या वस्तू आहेत, त्या वस्तूंचं आपण या ठिकाणी दुरुस्तीकरण करणार आहोत या संदर्भामध्ये प्रस्ताव आला होता. आणि त्या प्रस्तावामध्ये की एक विशेषतः नामोल्लेख नसल्यामुळं काही सदस्य साहजिकच आहे की त्यांना ही माहिती हवं आहे की बा आपण त्याच्यावरती लक्ष ठेवू शकतो की ते काम व्यवस्थित झालं आहे की नाही, दर्जेदार झालं आहे की नाही, या संदर्भाचा प्रस्ताव होता. पुढील मीटिंगमध्ये सविस्तर देण्यासंदर्भात आम्ही सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर त्या सदस्यांना देखील आम्ही पूर्णपणे त्याची माहिती देण्याचा या ठिकाणी प्रशासनाला आदेश दिलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी खऱ्या अर्थाने काम करत असताना त्या डिपार्टमेंटच्या विभागाने देखील प्रत्येक सदस्याला पूर्णपणे ती माहिती देण्यात यावी की जेणेकरून सदस्यालाही त्या संदर्भामध्ये तुम्हाला विचारणा करण्याची गरज पडणार नाही. पण जे स्टँडिंगमध्ये विषय मांडण्याचा भाग का याच्यामध्ये, कारण भारतीय जनता पार्टीने शिवसेनेमध्ये कॉर्डिनेशन नाही समजू शकतो, पण प्रशासनामध्ये पण तुमचं कॉर्डिनेशन नाही. असं काही नाही आहे की कॉर्डिनेशन नाही आहे, परंतु कसं आहे की प्रशासनाच्या नजर चुकीमुळं तो प्रस्ताव या ठिकाणी आलेला आहे. ॲक्च्युली हा प्रस्ताव तो महासभेला येणार होता, तो स्टँडिंग झाला, त्यामुळं प्रशासनाने तो स्वतःच या ठिकाणी तो मागे घेतलेला आहे. आणि एकदा विषय पत्रिका गेल्यानंतर तो सभा या ठिकाणी प्रशासनाने स्वतः सांगितलं की बाबा हा विषय नजर चुकीमुळं तो आल्यामुळे हा आम्ही मागे घेत आहे आणि पुढील महासभेला आपण तो जो विषय मागे घेतला त्याच्यानंतरचा दुसरा एक विषय होता शवदाहिनीचा, म्हणजे विद्युत दाहिनीचा. आपण या ठिकाणी आपल्याला माहीतच आहे की आम्ही तो प्रस्ताव या ठिकाणी तहकूब केलेला आहे की जेणेकरून प्रशासनाने पूर्णपणे इत्थंभूत माहिती पुढील सभेमध्ये देण्यात यावी की जेणेकरून त्या सर्व सभासदांना त्याची माहिती मिळेल आणि पूर्ण जनतेला देखील या संदर्भामध्ये नवी मुंबईत आपण जे 2 ठिकाणी करणार आहोत, ज्या स्मशानभूमीमध्ये जे हायब्रिड जे मशीन बसणार त्या संदर्भामध्ये पूर्ण सविस्तर माहिती मिळाल्यानंतर त्याच्या संदर्भात आपण पुढील विषयामध्ये घेतल्यानंतर आपण ती सविस्तर चर्चा केलेली योग्य राहील. त्याच्या संदर्भामध्ये आपण आहे तो प्रस्ताव, आपण त्याची चौकशी देखील करू आपण की काम व्यवस्थित झालंय की नाही आणि भविष्यामध्ये असे काय घडणार नाही याची सुद्धा काळजी घेऊ. नाही, पण ज्या कॉन्ट्रॅक्टरनी काम केलेलं आहे त्याची डागडुजी किंवा दुरुस्तीचा त्याला कालावधी असेल ना. 1,56,00,000 रुपये तुम्ही दुरुस्तीसाठी खर्च करताय, मग कॉन्ट्रॅक्टरवर याचा काय बेस आहे? आपण त्या कामाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी त्याची पूर्णपणे माहिती घेतली जाईल आणि माहिती घेऊन आपण
त्या पद्धतीनं भविष्यामध्ये अशा अडचणी तयार होणार नाही त्याची काळजी घेतली. नाही, पण माझा पर्टिक्युलर हे बघा, आपण ची माहिती घेतली जाईल आणि पूर्णपणे त्याची चौकशी करून खऱ्या अर्थाने काम करणं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या ठिकाणी राज्यातून लोक येत आहेत आणि या इमारतीचं पूर्णपणे चांगल्या पद्धतीने राहणं हेच आपल्या महापालिकेचं कर्तव्य आणि तुम्हा आम्हा सर्वांचं आहे. हे पहा, आपल्याला ज्या पद्धतीनं अत्याधुनिक आता आपण प्रत्येक गोष्ट पाहतोय की आपण एक पाऊल पुढे चाललो आहे की जर आपण या बाबतीमध्ये जर लोकांना चांगल्या पद्धतीनं जर असेल, लोकांची मागणी असेल किंवा लोकांना कुठल्याही प्रकारे त्रास न होता अत्याधुनिक पद्धतीने आपण जर होणार त्या स्मशानभूमीमध्ये जर होणार प्रक्रिया असेल तर ते आपण या संदर्भामध्ये पूर्ण सविस्तर माहिती घेऊन आपण पुढील सभेमध्ये हा खर्च करण्याची गरज आहे की नाही याची बाब तपासणी केली जाईल आणि त्याच्यानंतर आपण हा प्रस्ताव घेण्यात येईल सविस्तर माहितीचं. आपल्याला माहिती आहे की गेल्या वेळेला पेन्शनच्या संदर्भामध्ये विषय आपण तहकूब केलेला होता, परंतु या पेन्शनच्या संदर्भामध्ये सविस्तर आपण माहिती घेतलेली आहे की जेणेकरून ज्या केंद्रातल्या MPS खातं जे आहे ते खातं खोलण्या संदर्भामध्ये पूर्णपणे आपण आपल्या महापालिकेच्या माध्यमातून त्या कर्मचाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावं किंवा योग्य त्या ठिकाणी त्यांना कुठलीही धावपळ न होता त्यांचं कामकाज एकाच ठिकाणी होऊन आपल्या महापालिकेतून व्हावं म्हणून आपण त्या संदर्भामध्ये आपल्या महापालिकेच्या माध्यमातून एक सविस्तर असा माहिती असणारा कर्मचाऱ्यांकरता एक पेन्शनच्या संदर्भामध्ये कोणीतरी एक कर्मचारी काम बघेल, महापालिकेच्या वतीनं बघेल की जेणेकरून कुठल्याही त्या कर्मचाऱ्याला ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरतेवेळी कुठलाही त्रास होणार नाही. त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे की पेन्शन आहे ती म्हणजे त्यांचा कालावधीमध्ये आपण ते कुठल्या कामाकरता काढली जाईल, म्हणजे त्या कर्मचाऱ्याला कशा पद्धतीने त्याचा फायदा होईल या सर्व सविस्तर चर्चा करून हा प्रस्ताव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. हे बघा, पाठीमागं आयुक्त साहेबांनी सुद्धा दौरा केला, आम्ही सर्व दादांनी देखील त्या आंबेडकर भवन हे या राज्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं आपण त्या ठिकाणी महापालिकेने आंबेडकर भवन मोठं बांधलेलं म्हणजे चांगल्या दर्जेदार बांधलेलं आहे आणि एक पूर्ण या राज्यामध्ये सर्व जे आंबेडकर अन्वयी आहेत त्या ठिकाणी आल्यानंतर 14 एप्रिल ते 6 या वेळेला नक्कीच त्या ठिकाणी त्या आंबेडकर भवनच्या परिसरामध्ये फार प्रचंड गर्दी होत असते आणि हे होत असताना आपण आता 10-12 वर्षापूर्वी आपण ते बांधलेलं आहे आणि त्याची थोडी गळती होते किंवा दुरुस्तीचं काम या ठिकाणी आता आपण त्या वास्तूला चांगलं ठेवणं हे आपलं काम आहे आणि शहराच्या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे अतिशय दर्जेदार त्या ठिकाणी आहे आणि जे काम करणं आहे ते करणंच आहे. त्यामुळं गळती जे आहे त्या मी 100% सांगतो की प्रत्येक प्रशासनाला या बाबतीमध्ये सूचना देखील दिलेल्या आहेत की ज्या इमारतीचं या शहराच्या महानगरपालिकेच्या अतिरिक्त असणाऱ्या सर्व ज्या वास्तू आहेत ज्या इमारती आहेत की या महापालिकेचे प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टीचं कधीही जर आपण त्याचं देखभाल दुरुस्ती जर करणार असेल तर त्या देखभाल दुरुस्ती खरंच ते करणं गरजेचं आहे का ते तपासून आपण त्या ठिकाणी त्या नावासहित त्या ठिकाणी ते काम करावं आणि ते चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे जेणेकरून पुढील लवकर त्याचं काम निघणार नाही याची सुद्धा काळजी घेण्यात यावी. ह्या सर्व सूचना दिलेल्या आहेत. इथून पुढे देवाशी कामं निघतील. पुढे प्रत्येक गोष्ट ही महापालिकेच्या वास्तूचं त्याचं निगा राखणं हे आपलं सर्व नवी मुंबई शहरातील नागरिकांचं काम आहे. पण ती वास्तू चांगली सुरक्षित राहिली पाहिजे या संदर्भामध्ये आपण त्याचं पूर्णपणे नावाचं खरंच देखभाल दुरुस्ती करण्याची गरज आहे का आणि साहजिक आहे आपण आपल्या स्वतःच्या वास्तूचं आपण जर एखादी सुरक्षित चांगली ठेवण्याकरता आपण त्याची निगा राखतो तर आपली ही वास्तू स्वतःची महापालिकेची आहे आणि त्याची निगा राखणं किंवा चांगल्या पद्धतीनं काम करून पुन्हा त्याचं लवकर काम निघणार नाही याची या पद्धतीने दर्जेदार काम झालं पाहिजे याची खबरदारी घेण्याकरता प्रशासनाला सूचना तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.